आमेन. हालेलुया. ज्यांनी ज्यांनी त्याच्या दयेचा अनुभव घेतला ते सर्व टाळ्या वाजवतील, प्रभूला धन्यवाद देतील. हालेलुया. सुंदरशा दिवशी देवानं आम्हाला एकत्र केलेलं आहे. On a beautiful day, He's brought us together today. प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी सुंदर आहे. Each day is beautiful for us. कारण तो आमच्या देवानं नेमलेला आहे. Because our God has appointed this day. आणि तो हा नवीन दिवस And this new day, आम्ही नव्यानं देवाला सादर व्हावं. we should present ourselves newly to God. नव्या मनाच्या नवीकरणानं आमचं रूपांतर व्हावं. By the newness of our mind, we should be transformed. आम्ही अधिक देवाची उपासना करावी. We should worship Him more and more. आम्ही अधिक देवाच्या सानिध्यामध्ये We चालावं. should go in His presence more and more. यासाठी तो आहे प्रियानो. For that He is there for us. प्रत्येक दिवस आमचा हा वाढणारा दिवस असावा. Every day is a day for our growth. प्रभूमध्ये वाढणारा, Grow in God. विश्वासामध्ये Grow वाढणारा, in faith. आत्मिकतेमध्ये Grow वाढणारा. in spirituality. प्रियानो, आम्ही आध्यात्मिक जीवनाविषयी अतिशय काळजी घेणं गरजेचं Beloved, आहे. we need to be careful for our spiritual life. जर तुमची भौतिक वृद्धी व्हावी हे तुम्हाला वाटतं, प्रत्येकालाच वाटतं, If you feel that you should go spiritually and materialistically, तर भौतिक वृद्धीचा जो मार्ग आहे, जे सिक्रेट आहे, जे गोज आहे, so the way of physical growth, ते आध्यात्मिक जीवनावर आधारित आहे. and it is connected to spiritual किंवा life. आत्मिकतेवर ते आधारलेलं It आहे. is based on spirituality. आणि गुज ज्याला समजलं And who understood the secret, त्याला सर्व काही समजलेलं आहे. he understood everything. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Because the Bible says, करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये and 1 Corinthians त्याचा दुसरा अध्याय 2, आणि त्याचं 9 वचन, 9 आणि 10 वचन काय सांगते 9 and 10. वाचा पटकन. पहिलं करिंथकराचं पत्र, दुसरा अध्याय, 9 आणि 10 वचन. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. देवानं सिद्ध केलं आहे. परंतु देवानं ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. आमेन म्हणूया जरा जोरात. But as it is written, eye has not seen nor ear heard, nor have entered into the heart of man the things which God has prepared for those who love Him. आमेन. Amen. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुमचं स्वागत असं मी करतो. We welcome you all in the holy and the blessed name of our Lord and Savior and the Most High God Jesus देवाच्या Christ. सर्व अद्भुत अशा वचनांमध्ये आम्ही आलेलो आहोत. And we've come into the most marvelous words of God. आणि तेच हे त्याच्यापैकी हे एक वचन आम्ही And this is वाचत one आहोत. of those verses. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, And here we see, beloved, तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. and it is as written. काय शास्त्रलेख आहे? What is written in scriptures? देवानं तो शास्त्रलेख दिलेला आहे. And God has given us the scriptures. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाच्या आत्म्यानं लिहिलेलं आहे. And it is written by the Spirit of God. डोळ्यांनी पाहिले नाही, Not seen by eyes, कानाने ऐकले नाही, not heard by ears, व माणसाच्या मनात आले नाही, and not in the heart of man. ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवानं सिद्ध केले आहे. Things that God has prepared for those who love Him. प्रियानो, हे देवाचं वचन आहे. Beloved, it is the word of God. आणि आम्ही नेहमी प्रार्थना करत असताना, लोकांना आशीर्वाद देत असताना आम्ही हे वचन नेहमी उच्चारत And असतो. while we pray and we bless people, we say this verse. डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, त्यांच्या मनात देखील झालं नाही, Not seen by eyes, not heard by ear, not come into your heart. अशा अद्भुत गोष्टींचा अनुभव त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये घडू दे. They're going to experience such marvelous things in their lives. हालेलुया. Hallelujah. डोळ्याने पाहिलं नाही अशा गोष्टी जेव्हा घडतात प्रियानो, And when you see things that you have not seen by your eyes, कानाने ऐकलं नाही अशा गोष्टी जेव्हा आमच्या जीवनामध्ये घडतात, when things happen in our life that we have not heard, त्या गोष्टी बघणारे लोक म्हणतात, so the people who have seen this, आम्ही असं कधी पाहिलं
नाही. They say we haven't seen such things before. आणि प्रिय हे अद्भुत आहे. And this is wonderful. आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये And घडावं. everyone thinks that these things should happen in my life. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला त्या अद्भुत गोष्टी प्राप्त व्हाव्या. Everyone thinks I need marvelous things in my life. देवाचं वचन तर आम्हाला सांगतं मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक देणारा तो देव आहे. And the word of God says he gives you more than what you ask for. मग ते अधिक कोणाला मिळतं So प्रियानो? who gets the more that you ask for? आमच्या मागणीपेक्षा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक कोणाला मिळतं? Who gets more than our thoughts and our asks? जे आत्मिक जीवनामध्ये वाटचाल करत आहेत, People who live the spiritual life, जे आत्म्याने खरेपणानं प्रभूची उपासना करत आहेत, people who worship him in truth and spirit, त्या आत्म्याने खरेपणाने त्या उपासनेमध्ये रोज ते वाढत आहेत. they're growing in it daily. त्यांच्या जीवनामध्ये त्या अद्भुत गोष्टी घडतात. Wonderful things happen in their lives. आणि आम्ही पाहतो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडाव्यात ही देवाची इच्छा आहे. And we feel that it is the will of God that these things should happen. त्याच्यासाठी मी काय करावं प्रियानो? And what should we do for that? ती जबाबदारी आमची आहे. The responsibility is ours. आम्ही नुसते अपेक्षा करतो, We just expect from पण God. ते प्राप्त करून घेण्याचा मार्ग जो देवाने सांगितला तो आम्ही समजून घेत But the नाही. way God has told us to get those things, we don't accept that. तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग आम्ही समजला तरी तो आम्ही अवलंबत नाही. And we don't follow the way God has told us to आणि get these things. तिथंच आमची निराशा होते. And there we get disappointed. ते आम्ही समजून घेणं गरजेचं We need to आहे. understand that way. म्हणून आत्मिकता म्हणजे काय So आहे? what is spirituality? आत्मिक जीवन काय What आहे? is spiritual life? ते आम्ही समजल्यानंतर When we understand this, आम्हाला ह्या गोष्टी अद्भुत गोष्टीचा अनुभव देव घडवतो प्रिया. God makes us experience these marvelous things. प्रत्येकाला वृद्धी हवी आहे. Everyone wants growth. प्रत्येकाला उन्नती हवी आहे. Everyone wants prosperity. प्रत्येकाला ते प्राप्त व्हावं असं वाटतं. Everyone feels I should get that. पण प्रियानो त्याचा मार्ग कुठून आहे? But what is the way for it? त्याचं रहस्य काय What आहे? is the secret for ते it? कसं मला मिळणार How will I आहे? get it? त्या गोष्टी आम्ही समजून घ्याव्या. We need to understand these ते things. आत्मिक जीवन आहे. And this spiritual म्हणून life. येशू म्हणतो प्रथम माझं नीतिमत्व माझी धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. First, Jesus says, try to attain my म्हणजे righteousness. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. And then you will get things automatically. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आता मी तुम्हाला फक्त लोकांना तो मंडळीला सांगितलं की हालेलुया शब्दानं आणि प्रभूला धन्यवाद द्या. And I told the church, just praise God by saying hallelujah. आता ज्या लोकांना आणि नेहमी प्रभूची उपासना करत आहेत त्यांना आणि ते सोपं गेलं असेल. And when people who worship regularly find it easy. पण ते आता कधीतरी आता चर्च मध्ये आल्यावर करतात त्यांना जरा अवघड गेलं But असेल. people who worship sometime, it's difficult for मग दम them. लागला असेल. And they will get tired. मग थोडासा घसा कोरडा पडला And असेल. their thoughts were dried up. आणि थोडस मपा आणि त्रासदायक वाटला असेल. And it would be painful for them a little हे bit. होणं म्हणजे चांगलं चिन्ह नाही. But if these things happen, it's not a good हे sign. होणं हे जर झालं If these things happen to तर you, प्रियानो तुम्ही कधीतरी उपासना करणारे लोक it means that you worship sometimes आणि only. कधीतरी उपासना करणाऱ्या लोकांना अशा गोष्टी मिळणार आहेत का? And if people worship sometimes, would they get these things? डोळ्याने पाहिलं Not नाही, seen by your eyes, कानानं not ऐकलं heard by your नाही, ears, मनात देखील गेलं not come into your नाही. hearts. देवानं आपल्यावर प्रीती करणाऱ्या लोकांसाठी देव सिद्ध केलेला And God आहे. has prepared things for those who love Him. त्या गोष्टी होतील का? Will these things happen in your हो life? का नाही? Is it true? नाही होणार. It won't happen. हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही लक्ष द्या प्रियानो. So you should be careful. कुठं तुम्ही वाढलं पाहिजे? Where should you grow? कुठं तुम्ही बलसंपन्न व्हायला Where should पाहिजे? we strengthen? अंतर्यामीची बलसंपन्नता ही फार महत्वाची आहे. Strengthening of the inner self is very important. आणि अंतर्यामीची बलसंपन्नता सुद्धा ती आम्ही आत्मिक जीवनामधूनच आम्हाला प्राप्त होते. And strengthening your inner man happens through a spiritual life. म्हणून देवाचा दास म्हणतो So servant of God says, तुझ्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तू असं वरदान दे and give me the blessings according to your की आम्ही riches, पवित्र आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. that through the Holy Spirit we are strengthened through our inner man. ही जी अंतर्यामीची बलसंपन्नता आहे The strength of the inner self, तुमच्या शरीराला सुद्धा बलसंपन्नती करते. it strengthens your body as well. म्हणून तुमच्या आत्मिक जीवनाची बलसंपन्नता किंवा आत्मिक So बलसंपन्नता the strength of your spirituality, तुमच्या शरीराला पण बलसंपन्न करते. it strengthens your body as well. तुमच्या शरीराला ते आणि आम्ही पाहतो एक प्रकारचं आणि शक्ती पुरवते, It gives a power to your body. एक ताकद पुरवते. It gives a strength to your आणि body. मग प्रियानो जे लोक तासनतास प्रभूच्या सान्निध्यामध्ये उभे So राहतात people who stand in the presence of God for us, त्यांना उभं राहिल्यावर थकवा येत they नाही. don't tired to get जे standing. तासनतास आपल्या हात उंच करून प्रभूची आराधना Those who करतात worship Him with their hands up for us, त्यांचा हात उंच गेल्यानंतर त्यांचा हात गळून खाली येत नाही. the hands who don't pain and come down when they lift up their जे hands.
तासन तास प्रभूची आराधना करतात आपलं मुख उघडून. People who worship their God for hours with their mouths, त्यांचा घसा कधी कोरडा पडत नाही. their throats won't dry up any उलट time. त्यांचा स्वर यंत्र अधिक आणि अधिक आम्ही पाहतो तेजानं भरतं प्रियानो. But their voice gets more melodious and radiant. म्हणून मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की गाता वाहता मळा आणि गाता गळा आहे. And the farm that is well irrigated and the ear that sings well. ते तुम्ही ते करून पहा आपल्या And जीवनामध्ये. you should do this in your lives. पहा काय अद्भुत गोष्टी And घडतात. see the marvelous things that पहा देव happen. कसं अद्भुत चिन्ह चमत्कार See the करतो. signs and wonders done by God. प्रभूच्या आराधनेमध्ये मोठं सामंत्र आहे. There is great power in the worship of God. हालेलुया. Hallelujah. प्रभूची स्तुती स्तवन करण्यामध्ये मोठं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट होतं. There's great power revealed in the praise and worship of God. आणि आम्ही पाहतो आमचं जीवन अतिशय सुकर होतं. And our life become very easy. आणि जरी प्रश्न आले And even if there is a problem, तरी ते प्रश्न कधी निघून जातात सुटले जातात तुम्हालाही कळणार you नाही. never know when the problems even go away. म्हणून तर बायबल आम्हाला And सांगतं that is why the Bible tells us. निरंतर प्रार्थना And करा, pray unceasingly. निरंतर स्तवन करा And praise unceasingly. म्हणजेच काय So what does it mean? आत्मिक जीवन तुम्ही जगा. You have to live a spiritual life. आत्म्यानं भरलेले तुम्ही व्हा. You have to be filled with the Spirit. आत्मिकता तुम्ही शिका. You have to learn the कारण spirituality. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणानं Because करावी. God is Spirit, His worshippers should worship Him in truth and spirit. मग मी पाहतो डोळ्याने पाहिलं नाही कानाने ऐकलं नाही तुमच्या मनात देखील झालं नाही अशा अद्भुत गोष्टी घडतात. And then you'll see, not eye see, not ear heard, not come into your heart, such wonderful things would happen. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला वचन पटत असेल तर जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हे गुज आहे प्रिया. And this is a secret. तुम्हाला धावपळ करायला ते लावणार नाही. And you don't have to run here and there. तुम्हाला ते वर्ण देव आपोआप पुरवणार And आहे. God will just add it unto you. देव तुम्हाला ते देणार आहे. God will give to you. कारण तुम्ही ते जाणून घेतलेला आहे. Because you know the तुम्ही importance. तो ते गुज ओळखलेला You knew आहे. the secret. तुम्ही तो मार्ग समजून You घेतलेला understood the आहे way for it. आणि समजून घेऊन त्याचं अवलंबन तुम्ही करत And you आहात. understood the way and walked by the way. मग त्या गोष्टी घडणार आहेत जे वचनामध्ये सांगितलेलं आहे. So these things would happen what is written in the word of आणि God. तुमच्याकडे पाहणारे लोक म्हणतील असं आम्ही कधी पाहिलं नाही. And people look up to you would say, we haven't seen such things before. किती लोकांना वाटतं की असं How व्हावं many of you माझ्या believe such things would happen in my life? हालेलुया. Hallelujah. मग त्याच्यासाठी तुमचा एक प्रयत्न गरजेचा But आहे. for that, your trying is important. देवानं सांगितलंय God has told you. आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा तुम्ही आणि कृती करता And when you act by His telling you, तुम्ही त्याच्याशी सहयोगी होता किंवा त्याच्याबरोबर तुम्ही एक होता. and you become one with Him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग देव तुमच्या जीवनामध्ये कार्य And करेल. then God works in your life. हा, आमेन. Amen. पण मगाशी मी तुम्हाला करायला लावलं हालेलुया म्हणाला वाद्य बंद केली क्वायर ग्रुपला गाणं गायला बंद केलं कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही ते करावं. And I told you to say hallelujah without the choir, without the instrument, because it's the will of God that you say आम्ही hallelujah. पाहतो गाणं वर्शिप सॉन्ग संपलं When the worship song ends, सगळ्यांची तोंड बंद होत. everyone keeps quiet. का असं होतं? Why is it so? कारण तुम्ही घरी आराधना करत Because you don't worship at home. तुम्ही उपासना करत You नाही. don't worship Him कारण at जेव्हा home. उपासना जो करत असतो When you worship, तो गप्प बसू शकत नाही. He cannot sit still and quiet. हालेलुया. Hallelujah. तो गप्प राहू शकत He नाही. cannot sit quiet. आमेन. Hallelujah. मग आम्हाला पास्टरने एक गोष्ट सांगितली होती And a pastor taught us तुम्हाला before, पण मी ती सांगितलेली आहे. and I have told you this. आणि एक ट्रेडिशनल पारंपरिक चर्च मध्ये एक सेवक आलेले येणार असतात And a servant had come into an Orthodox church, आणि ते जी सेवक येणार होते ते चांगल्या आत्म्यानं भरलेले and the सेवक. servant was filled with the Spirit of God. आणि मग त्यांच्यामध्ये त्या चर्च मध्ये एक ब्रदर असे होते की जे आवेशी होते खूप. And a brother was there in the church who was very zealous. मग प्रत्येक वचनाला रिस्पॉन्स देणं हालेलुया प्रेज द लॉर्ड असं ते For म्हणत. every word is to respond, is to say hallelujah always. मग त्या ब्रदरांना पास्टरने सांगितलं So pastor told this brother, आता ते सेवक येणार आहे the servant is going to come here, पण मुगाज मध्ये मध्ये हालेलुया प्रेज द लॉर्ड काय बोलू नको. but don't just keep shouting hallelujah and praise the Lord in आणि between. मग तुझ्यासाठी मग मी एक चांगलं बक्षीस देईल. And then I'll give you a good gift. आणि बरोबर त्यांच्या समोर ते बक्षीस आणून ठेवलं And a gift was placed in front of him. आणि मग
चालू झाली सभा. And then the church started. देवाचा सेवक, देवाचे सेवक आत्म्यानं भरलेले प्रीच करू लागले. And the servant of God, filled with the Spirit, was preaching. या ब्रदरांना खूप वाटायचं की रिस्पॉन्स द्यावा, आता हालेलुया म्हणावं, Brother thought that I should say hallelujah, प्रेज respond, द लॉर्ड म्हणावं. say praise the Lord. आणि पण ते बक्षीस बघितले की त्यांचं तोंड बंद But व्हायचं. looking at the prize, he is to keep quiet. पण देवाच्या आत्म्यानं भरलेले ते सेवक जसं प्रीच करू लागले, But the servant of God is filled with Spirit. When he started preaching, आत्म्याचं कार्य चालू झालं, the work of Spirit started. देवाच्या वचनाचं कार्य चालू झालं. Work of the word of God आणि मग ते started. ब्रदर सगळं भान हरपून म्हटले, बक्षीस नाही मिळाले चालेल, हालेलुया. And the brother just said hallelujah after that. हा, ते बक्षीस नाही मिळाले चालेल, He said, if I don't get the prize, मला असं बक्षीस देवानं दिलंय God has given me such a prize. ज्याचं मोलच नाही. It is priceless. आणि ते बक्षीस आहे प्रभू येशू ख्रिस्त. And the price is Lord Jesus Christ. आमेन. Hallelujah. सगळं सोनं त्याच्या मालकीचं आहे, Everything, all gold belongs to Him. सगळं रूप त्याच्या मालकीचं All आहे, riches belong to Him. सर्व डायमंड त्याच्या मालकीचं And all the आहे, diamonds belong to Him. सर्व सूर्य चंद्र तारे समुद्र पृथ्वी सगळं काय जमिनी खालचं वरचं सगळं काही त्याचं आहे. All the sun, moon, stars, earth, the seas, everything belongs to Him. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, And heaven is His throne. पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण Earth is आहे. His footstool. सर्व काही त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे. Everything was created by Him. त्याच्यापासून निर्माण झालं नाही असं कुठलीच गोष्ट There's नाही. nothing that was not created by Him. आणि तेच देवाने तुम्हाला दिलेलं And आहे. He has given you that. मग अजून काय पाहिजे? What else do you need in life? मला एकच करायचं You have आहे, to do just one ज्या thing. नावामध्ये सर्व आहे And what a name that has everything. त्या नावाचा जय जयकार करा. And rejoice in that name. आरोग्य आलं हवं असेल आरोग्य मिळेल. If you want healing, you'll get healed. प्रश्न असतील प्रश्न सुटले If you have जातील. problems, your problems will end. आर्थिक विवंचना असेल आर्थिक विवंचना Your financial problems, that will end. सर्व काही त्या नावामध्ये आहे. Everything is there in that name. त्या नावामध्ये होय आणि आमेन आहे. There's yes and amen in that name. आणि तो अनुभव घेण्यासाठी And to experience this, एकच करायचं you have आहे, to do just त्या one thing. नावाचं नाम संकीर्तन करा. and just keep saying that name. येशू 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 येशू. Jesus, Jesus, and Jesus. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. आमेन. प्रियानो, ही अद्भुत गोष्ट, हे रहस्य आम्ही जाणून घेणं गरजेचं. This wonderful thing, this secret we should have with us. आणि आत्मिक जीवन म्हणजे तेच आहे. And spiritual life means this. पवित्र आत्म्यानं भरून निरंतर प्रभूचं गौरव करायचं. Just glorifying God, being filled with the Spirit always. आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं. Walk by the guidance of the Spirit. कारण आम्ही पाहतो त्याच्यामध्येच आमचं हित आहे. Because we know that our good is just in that. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूला आम्ही मागायच्या अगोदर देव आम्हाला पुरवतो. Before we ask to God, God just provides for कोणाला us. तो पुरवठा होतो? For whom does He provide? जे आत्मिक जीवन जगतात, Those who lead a spiritual life. जे आत्म्यानं भरून जीवन जगतात. Those who are filled with the Spirit. हालेलुया. Hallelujah. आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रश्न आले की मला काही भीती वाटत नाही. And in our life, if a problem comes, we don't get scared. एकच माझं काम आहे, And that's just one work I have. जो नित्यक्रम माझा आहे, Whatever I do daily, प्रभूची उपासना, worship Him. त्याच्यामध्ये मी कधी खंड पडू देत नाही. I don't stop that. प्रश्न येतात, The जातात. problems come and go away. आशीर्वाद वाढत राहतात. And the blessings keep increasing. प्रश्न येऊन जाण्यासाठी असतात, Problems are there to come and go. आशीर्वाद वाढण्यासाठी असतात. Blessings are there to मग increase. जाणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं का वाढणाऱ्या गोष्टीकडे लक्ष So to pay द्यायचं? attention to things that go or the things that increase. कुठल्या गोष्टीकडे लक्ष What should द्यायचं? you pay attention to? वाढणाऱ्या Pay गोष्टीकडे. attention to things that increase. आजार येईल जाईल, Sickness would come and go. आरोग्य टिकून राहील. The healing would last. मग टिकून राहणाऱ्याकडे लक्ष द्यायचं So आहे. whatever sustain, you have to pay आणि attention. आरोग्य टिकून राहण्यासाठी And to sustain your healing, ज्यानं मला आरोग्य मिळावं म्हणून चापकाचे फटके सहन केले, and the one who bore the stripes so that I get healed, त्या येशूच्या नावाचं नाम संकीर्तन and करायचं. say the name of the Lord Jesus Christ. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद. All thanks be to the name of the Lord. देव चांगला Our God आहे, is good, त्याची दया and सनातन His mercy आहे. endures forever. परमेश्वर चांगला Our आहे, God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures म्हणून forever. हा तुमचा नित्य क्रम कधी सोडू नका. So don't ever leave your routine. दानिएल आत्मिक जीवन जगत होता, Daniel was leading a spiritual म्हणून life. त्याचा नित्य क्रम त्यांनी कधी बदलला He never नाही. changed his routine. विरोध झाला, There were opposition. अपवाद
ऑर्डर निघाली and there was an order. याच्या गुहेत त्याला टाकून He द्या. was put in the lion's पण den, नित्यक्रम त्याचा बदलला but he नाही. didn't leave his routine कारण तो आत्म्याने भरलेला because he was होता. filled with the Spirit. आत्मिक जीवनाची त्याचा दिनक्रम ठरलेला होता. And his routine was according to the Spirit. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा चेंज नाही. He didn't change his spiritual routine. हालेलुया. Hallelujah. आणि तो चेंज त्याने होऊ दिला नाही. And he never made a change there. देवाने तिथं चेंज करून टाकला. And he changed the order there. हालेलुया. Hallelujah. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये नित्यक्रमामध्ये दिनक्रमामध्ये चेंज करू नका. You don't change your order of your spiritual life. मग जिथं तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी अघटित घडत असतील So whatever thing, unexpected things happening in त्या life, बदलावे असं तुम्हाला वाटत if असेल, you want to change those things, चेंज व्हावं असं वाटत If you want असेल to change those तर things, एक काम करा. just do one thing. नित्यक्रम बदलू नका. don't change your routine. म्हणजे जे बदलायचे देव तिकडे बदलून टाकेल. God will change what needs to be changed. हालेलुया. Hallelujah. त्यानं नित्यक्रम बदलला नाही. He didn't change his routine. कुठल्या प्रकारचा खेद दुःख त्याने केलं And नाही. he didn't go into a sorrow. तिकडं सिंहाचा सगळा बंदोबस्त देवाने करून टाकला. And God already prepared the lines over there. तिथं जो बदल करायचा होता ते सगळं देवाने केला न सांगता आणि दानिएलने काही प्रार्थना केली नाही. God changed everything there and Daniel didn't pray. देव बघून घे. God will look after it. हालेलुया. Hallelujah. कोण बघून घे? Who will look after? देव बघून घे. God will look at it. मला फक्त ज्या देवानं मला आणि वेगळं केलं त्या देवाची उपासना करायची The आहे. God that you have separated me, I just need to worship Him. बाकीचा घटित आणि हल्ला करणाऱ्या गोष्टीचं काय माझ्या जीवनामध्ये घडणार The असतील unexpected and attacking things in my life, तर ते देव बघून घे. God will look after it. त्याच्याशी माझा काही संबंध I am नाही. not connected to it. माझा संबंध फक्त माझ्या I am just देवाशी आहे. connected to my आणि त्या God. देवाशी मी उपासना And the करतो. Lord that I तो worship. देव मला म्हणतो The Lord says to तुझ्या me, जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून तुझं कल्याणच आहे. All things will work together for good for you. त्या कल्याण करणाऱ्या देवासाठी टाळ्यांचं अर्पण आपण सादर करूयात. हालेलुया. आत्मिकता काय आहे प्रियानो? What is spirituality, beloved? देव अद्भुत गोष्टी करतो. And God does wonderful things देव for us. महान गोष्टी करतो. He does great things in our lives. तांबडा समुद्र दुभांगलेला ज्याच्या अगोदर कोणी डोळ्याने पाहिलं होतं का हो? Did anyone see the Red Sea parting before that? पाहिलं होतं का? Did anyone see it? नव्हतं पाहिलं. No one saw it. पण डोळ्याने जे पाहिलं नाही देवानं आपल्या लोकांसाठी केलं. Not seen by us, God did for His people. हालेलुया. Hallelujah. पाण्यामध्ये कधी काठी मारली तर पाणी वेगळं होतं का दोन And भागामध्ये? does a water part if a stick is put onto it? होतं का? मारली तरी होणार नाही. It doesn't part. काठी ओली होईल पण ते पाणी वेगळं होणार. The stick would get wet, but the water doesn't part. पण देवाच्या आज्ञेनं मोशेनं फक्त काठी उगारली समुद्रावर. But according to commandment of God, Moses just put the stick on the water. देवाला जे आपल्या लोकांसाठी करायचं होतं देवाने ते केलं. And God did what He wanted to do for His people. समुद्र दुभांगला. The sea was parted there. डोळ्यांनी पाहिलं नाही ते घडलं. Not seen by the eyes, it happened there. कोरडी भूमी तयार झाली. And the dry land was prepared. इस्रायल लोक मजेत समुद्राच्या पार निघून And the गेले. Israelites just crossed the sea. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव जे करायचं ते अद्भुत रित्या करतो. And प्रिया. God does what He wants it to do in a marvelous way. तुम्हाला जे देवासाठी करायचे ते आत्म्यानं करा. Whatever you want to do for God, do it spiritually. आत्म्यानं भरून ते करा. Be filled with the Spirit and do it for God. अद्भुते करणारा देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुते केल्याशिवाय राहणार नाही. And the marvelous God will do marvelous things in your life. हालेलुया. Hallelujah. 7 पट तप्त भट्टी. And the 7 times heated furnace. 7 पट तप्त प्रिया कशी असेल बघा. 7 times heated furnace. How dangerous it is. म्हणजे त्या ठिकाणी एखादं मेटल जरी टाकलं तर ते एखादं धातू जरी टाकला तरी तो विरघळून जाईल. Even if a metal is put there, it would melt immediately. कारण 7 पट तप्त ते आहे प्रिया. Because it is burning 7 times. त्याच्यामध्ये पडणारी कुठली गोष्ट टिकू शकत नाही. And whatever is put into it won't last. धातू पडला तो वितळून जाईल. If a metal is put there, it will burn. माणूस पडला तो पार हाडांसहित काय त्याचा काही नाव निशाण राहणार नाही, काहीच राहणार If a नाही. man is put there, even his bones won't be found. आणि अशी
तप्त भट्टी And such a furnace, देवानं शांत केली. and God made it quiet. कुठल्या प्रकारची ऑर्डर त्याने दिली नाही. He didn't put any decree over there. दिली का? Did he order it? नाही दिली. किंवा त्या शद्रक मेशक अबेदनगोने प्रार्थना केली का देवा त्या भट्टी शांत हो कर म्हणून? Did Shadrach, Meshach, Abednego prayed for the furnace to be quietened? केली का? Did they pray? त्यांनी म्हटले काय व्हायचं ते होऊ देत. They said, let anything happen. देवाला जे करायचं देव करणार आहे. Whatever God wants to do, He'll do. आम्हाला जे करायचे ते आम्ही करणार आहे. And we'll do what we want to do. आम्हाला हे करायचे मूर्तीला नमन करायचा नाही, आम्हाला देवाला नमन करायचं आहे. I want to do, I don't bow down to idols, I'll bow down to God. आम्ही नमन करणार फक्त आमच्या देवाला. We will just bow down before our आम्ही God. झुकणार फक्त आमच्या देवासमोर. And we'll go down before our God only. मूर्ती समोर नाही. Not before any idol. तुम्हाला भट्टी टाकायचं भट्टी टाका. Put us into the furnace. आमच्या शरीराचं काय करायचंय ज्यानं ते घडवलं ते तो बघून घे. Do whatever you want of your body. आणि मग देव आपल्या लोकांचे शरीर नष्ट होऊ देणार आहे का? Will God want the people to be destroyed? हालेलुया. Hallelujah. होऊ देणार नाही. He won't let the body of your people be मग त्यांनी काही destroyed. प्रार्थना केली नाही ती भट्टी शांत कर देवा. And they didn't pray for the furnace to be quietened. त्या राजाच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या मुसक्या बांधल्या. And according to the order of the king, their mouths were tied. तिघांना भट्टीमध्ये टाकून दिलं. And they were put in the furnace. पहा त्या भट्टीमध्ये टाकल्यानंतर भट्टीमध्ये टाकणारे जळून गेले. And when the people were putting them in the furnace, they were burnt. पण ह्या तीन देवाच्या दासांमध्ये आत्म्याची आग अशी होती. But the servants of God had the fire of the Spirit in such a way. ती आग अशी आहे. This fire is such. ती 7 पट तप्त ती आग आहे ती पूर्ण त्यांनी नष्ट करून टाकली. Even the 7 times heated fire that was quenched there. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मोशेनं काठीचा साप केला. And Moses turned a stick into snake. आणि मग जादूगारांनी पण काठा टाकल्या त्याचाही साप Even झाला. the magicians did so. हा पण इथं काय घडलं प्रियानो? But what happened आता here? संदर्भ आपण काढत नाही, मी फक्त तुम्हाला त्या घटना सांगतो. I'll just tell you the incidents. तिथं काय घडलं? What happened there? जादूगारांनी पण काठ्या टाकल्या. Magicians put their sticks. मग ते म्हटले की आम्ही साफ करू शकतो. Even I can make a snake. मोशीचे काठीचा साप झाला. Even Moses' stick was turned into snake. पण घटना काय घडली? But what was the incident there? मोशेच्या काठीमधून निर्माण झालेल्या सापाने जादूगाराच्या काठ्यांच्या पासून तयार झालेल्या सापांना खाऊन टाकलं. The snake by the stick of Moses ate out all the snakes made by the magicians. हालेलुया. Hallelujah. आमेन. राजानं तयार केलेली 7 पट तप्त भट्टी देवाच्या 3 दासाच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याच्या आगीनं त्याची शक्ती नष्ट करून टाकली. The 7 times heated furnace by the king, the fire was quenched by the fire in the servants of God. हा आमचा देव. And He is our God. हालेलुया. Hallelujah. जो आपल्या लोकांसाठी अद्भुत कार्य The one who करतो. does marvelous things for His ते people. कार्य त्यांच्या जीवनामध्ये आहे. This work happens in those जे people, धैर्यानं जगत आहे. those who live with courage, जे विश्वासानं those who जगत live with आहे. faith, जे आत्म्यानं भरून जगत आहे. those who live filled with the जे Spirit, आत्मिक जीवनामध्ये तत्पर आहे. those who are steadfast in spiritual life. त्यांच्यासाठी ते होतं. It happens for आणि those. देवाची इच्छा आहे की तुमच्यामध्ये सुद्धा ते घडावं. It's the will of God these things should happen in your life. म्हणून आज देव म्हणतो माझ्या मुलांनो ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या आत्मसात करा. So today God says to His children, whatever things I tell you, just imbibe it. म्हणजे डोळ्याने पाहिलं नाही, So things that are not seen by eyes, कानानं ऐकलं not heard by नाही, your ears, तुमच्या मनात देखील जे आलं नाही and things not come into your hearts, ते तुमच्यासाठी घडणार and आहे. God will do it for you. असा शास्त्र लेख आहे. And such says the scripture. आमेन. Hallelujah. आणि शास्त्रलेख खोटा असू शकत And the scripture never lies. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो जगात काय चाललंय याच्याशी आमचं काय घेणं देणं So नाही. beloved, we don't care what's going on in the world, आमचं काय चाललंय तिकडे आम्ही लक्ष द्यावं. and we should pay attention to our lives, आम्हाला बाकीच्या लोकांच्या उचापती फार लागतात. and we just have to pay attention to other people. आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला तेच पाहायला मिळतं. And in a spiritual life also we see that. दुसऱ्याचं काय चाललंय, What others are doing, तो कसा आत्मिक जीवन जगतो, what a spiritual life is leading, आणि त्याचं बघून ते देव बघून घेईल. and God will look after him. तो जर चुकत असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, And if he's going wrong, pray for him आणि तुझं काय चाललंय ते तुझ्याकडे लक्ष and दे. pay attention to your life. देव त्याचा नाम नाश होऊ देणार नाही. God won't let him be destroyed. देव तुझाही नाश होऊ देणार God won't नाही. let you be पण destroyed. तुझा नाश का ओढून घेशील तू? But why do you want to get destroyed? तुझ्याकडे लक्ष नाही देता त्याच्याकडे लक्ष देतोय. And pay attention to yourself, not to him. आज ते वचन माझ्यासाठी नव्हतं बरं का, त्या बहिणीसाठी होतं. And this word was not for me, but for the
the sister. त्या बंधूसाठी It was होतं. for that brother. देवाचा आत्मा म्हणतो अरे तुझ्यासाठी पण ते होतं. Spirit of God said it is for you also. मी नाही चुकल. But I am not wrong. हालेलुया. Hallelujah. आमच्याकडे आम्ही बघावं. We should look up to ourselves. आमच्या मधला बदल आम्ही घडवून आणावा प्रियानो. And we should make a change in ourselves. आम्हाला ती सुबुद्धी देवानं दिलेली आहे. And God has given us the good आम्हाला mind. ते सुज्ञ पण देवानं He दिलेलं has given us आहे. the good wisdom. पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत But नाही. we don't pay attention to these things. आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे आम्ही लक्ष देत नाही. We don't pay attention to our spiritual life. ते आम्ही लक्ष द्यावं. We need to pay attention. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काही दिवसापूर्वी एका देवाच्या सेवकाचं मी प्रीचिंग ऐकत होतो. And some days ago, I was hearing to preaching of a servant of God, आणि मग जरा मला वाईट वाटलं. and then felt bad. काय हा देवाचा दास स्वतःला म्हणतो Servant of God says for himself, आणि किती व्यर्थ वेळ वाया घालवतो. and he's wasting time, futile. ते त्यांचं ते युट्यूबवर त्यांचं प्रीचिंग ऐकून And on YouTube, when I heard his preaching, कुठल्या तरी दुसऱ्या एका सेवकाने त्याच्यावर कमेंट केल्या. and some servant God comment on him, आणि मग ते कमेंट केल्यानंतर and after the comment, ते यांच्याकडे आली ती कमेंट, ह्यांनी पण ती पाहिली. and he saw this comment, मग त्यांनी ती कमेंट केल्यामुळं and when this comment was made, ह्यांचा एवढा त्रागा झाला and he was so angry, की यांनी कितीतरी व्हिडिओ त्याच्यावरच काढले. त्यांनी माझ्यावर कमेंट केली तो कसा चुकीचा आहे. and he just made some videos how bad he is because he made a comment on me, हा तो बैलबुद्धीचाच आहे. and he has a wrong mind, त्याला काय असंच ते समजतच नाही. and he is foolish. एवढे एपिसोड एवढे व्हिडिओ त्याच्यावर काढले आणि म्हटले ह्याच गोष्टी एवढे व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा तो बोलला देव ते बघून घेईल. अरे तू वधस्तंभाविषयी लोकांना सांग, तारणाविषयी लोकांना सांग. किती चांगलं प्रीचिंग केलं ते नावं ठेवणारे पण असतात, कौतुक करणारे पण असतात. And if instead of putting so many videos, you just tell God, people about the love of God, about the cross, and if you say good preaching, there are people who do negative जे comments. लोक कौतुक करतात People who say good ते things, कौतुक ऐकून हुरळून जायचं नाही. and do not get prideful with it. आणि जे निंदा करतात And those who despise, त्यांच्या निंदेकडे लक्ष द्यायचं and नाही. don't pay attention to that criticism. ख्रिस्तार्पण मजतू अवघे ख्रिस्तार्पण And let मजतू. everything be at the feet of God. माझं एकच काम आहे, I just have one thing. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवणे. I have to preach the Christ who is crucified on कोणी the मला cross. नाव ठेवलं तरी मी ख्रिस्त वधस्तंभावरचा गाजवणार If anyone आहे. criticizes me, still I'll preach the कोणी Christ माझी crucified. निंदा केली मला ख्रिस्त गाजवायचा And आहे. if anyone despises me, still I'll कोणी do माझं that. कौतुक केलं सर्व गौरव देवाला असो, मला ख्रिस्त If गाजवायचा anyone आहे. praises me, all glory to मला God while I preach the Christ. ख्रिस्ताचं गौरव करायचं. I have to preach the Christ. हालेलुया. Hallelujah. आम्ही व्यर्थ वेळ वाया घालवतो. We just waste our time for मीच nothing. किती शहाणा आहे. I am so intelligent. तो माझ्या मेसेजवर कमेंट करतो. And he comments it on my message. त्याला काय अक्कल आहे. And does he have any sense? देव त्याला उचलून वरती घेऊन जाईल. And God will take him to आणि heaven. त्याच्यावर उगाचच एपिसोड करणारा तू बसशील तसंच खाली. And you are doing episodes on him, but you will stay on the earth. असं सांगितलं का देवाने कधी करायला? Does God tell to do this? सांगितलंय का? Did God tell us? हा असा म्हटला, तो तसा म्हटला, तो तसा म्हटला, तो तसा म्हटला. He said these things, that things, that things. देव काय म्हणतो, What God says, पवित्र आत्मा काय what the म्हणतो, Holy Spirit says to you, ते लक्ष द्यायचं. and pay attention to that. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तू जर चुकला If you go wrong, तर देव तुला जागेवर आणेल. and God will put you into तो place, तुला कुठून पण ते सांगेल की तुझं हे तू चुकलेलं and He आहे. will tell you in some way that you are going wrong. हा हालेलुया. म्हणून आम्ही लक्ष द्यावं फक्त ख्रिस्ताच्या गौरवाकडं. And just pay attention to the glory of God. वचनाची सेवा करणाऱ्यांनी फक्त लक्ष द्यावं. मला एकच करायचंय, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त मला गाजवायचा आहे. And people who serve the word, just pay attention. I have to serve the Christ who is crucified on the cross. हालेलुया. Hallelujah. तुम्ही संदेश सांगताना And when you preach, ख्रिस्ताच्या रक्ताचा जर उल्लेख त्याच्यामध्ये आला नाही, and if there is no mention of the blood of Christ, ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान, स्वर्गारोहण, पुन्हा येण्याची धन्य आशा, याचा उल्लेख जर त्या संदेशामध्ये झाला नाही, the death, burial, resurrection, and the blessed of coming back, if it is not mentioned in the verse, तर तुमचा संदेश किती जगातल्या भाषेने अलंकारिक दृष्ट्या असला, and so may your message be so wonderfully adorned with the words of the world, तर तो व्यर्थ संदेश it is always waste. त्याला काहीही अर्थ
and it is meaningless. पण जिथं वधस्तंभाचं शिक्षण आहे, But if there is teaching of the cross, जिथं येशूच्या रक्ताचा उल्लेख आहे, mention of the blood of जिथं Christ, पित्यानं आमच्यासाठी काय केलं ते सांगितलं if it जातं, is told what love Father has had upon us, जिथं प्रभूनं आमच्यासाठी काय यातना सहन केल्या ते शिकवलं जातं, and what trouble God bear for us, it is written there. तो संदेश देवापासून आहे This message is from God, आणि तिथं आशीर्वाद आहे. and blessings are there. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आणि म्हणून फोकस तो असावा. And the focus of the message should be कारण such. वधस्तंभाचं शिक्षण ज्याला मिळालं, So those who have got a teaching of the तो cross, निराश कधी राहत he नाही, is never त्याला disappointed. भीती कधी वाटत He is not नाही, fearful, ना मरणाची भीती, fear of death, ना रोगाची भीती, nor the fear of sickness, उद्या काय होईल त्याची भीती, not the fear of tomorrow, माझं कोण काय करेल का त्याची not the भीती, fear of who will hurt me. कुठलीही भीती राहत no fear. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. कारण त्या वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये याचा सर्वावर कसा येशूने विजय मिळवला आणि तो विजय देवानी कसा तुम्हाला दिला ते सांगितलेला Because the आहे. teaching of the cross mention how Jesus overcame all of these things and how he's given the victory to you, it is mentioned there. जादू टोना चालणार नाही, And the black magic won't work. रोग तुमच्या देहात राहणार नाही, Sickness won't stay in your body. मरण तुमच्यावर येणार नाही. Death won't come upon you. हालेलुया, Hallelujah. जे प्रभू मध्ये त्यांना आता दंडाज्ञा नाही. People who are in God don't have the हे judgment. कुठलं शिक्षण आहे? And what teaching is हे this? वधस्तंभाचं शिक्षण Is the आहे. teaching of the cross. म्हणून वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. That is why we preach the Christ who is crucified on the cross. त्या शिक्षणामध्ये आहे, And it is written in that teaching, डोळ्यांनी पाहिलं not नाही, seen by your eyes, कानानं ऐकलं not heard by your नाही, ears, आमच्या मनात देखील झालं and नाही, not come into your hearts. अशा अद्भुत गोष्टींचा अनुभव. Such wonderful things you'll experience. मग पुन्हा एकदा त्या 9 आणि 10 वचन आपण Let us वाचूया. read 9 and 10 again. पहा काय आहे अद्भुत गोष्टी देव आम्हाला रिव्हील करत आहे. What God thinks God is revealing to us. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने पाहिले नाही, डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही, कानाने ऐकले नाही, व माणसाच्या मनात आले व नाही, माणसाच्या मनात आले नाही. पहा. ते मग आपणावर थांबा, किती थांबा, थांबा, थांबा. हा. माणसाच्या मनात आले नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, And understand one thing. माणसाच्या मनात स्वतःच्या हिताच्या एकदम टोकाच्या गोष्टी येतात. And the things that come into heart of man are for his good and that they are very good for him. येतात की नाही? माझं चांगलं व मग चांगल्यातलं चांगलं काय ते माणसाच्या मनात येतं. And the man has in heart what is very good and best for him. पण देवानं त्याच्यापेक्षा चांगलं तुमच्यासाठी ठेवलंय, But God has planned better things for you जे for तुमच्या that. मनात सुद्धा कधी आलं नसेल. It is not come into your heart also. आमेन. आमेन. म्हणून त्याच अध्यायामध्ये पुढे लिहिले की प्रभूचं मन ख्रिस्ताचं मन कुणाला कळलंय आणि ते मन तुम्हाला देवानं दिलेलं आहे. So same chapter it is written, no one knows the heart of Christ and the same heart is given you. 16व्या वचनामध्ये लिहिले पहा. 16th we see. प्रभूचे मन प्रभूचे मन असे कोणी ओळखले की असे कोणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे. त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हालेलुया, हालेलुया. For who has known the mind of God that he may instruct him, but we have the mind of Christ. आपल्याला तर कुणाचं मन आहे? ख्रिस्ताचं मन. And we have the mind of Jesus मग Christ. तिथं काय लिहिलंय? माणसाच्या मनात देखील आलं नाही. And things not come into the heart of man. पण आम्ही जो विचार करतो, But the thoughts that we have, ख्रिस्ताचं मन आम्हाला मिळालेलं आहे. we have the mind of म्हणून आम्हाला Christ. ख्रिस्ताच्या मनातल्या गोष्टी कळतात. So we know the things that is in the mind of Christ. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा, माणसाच्या मनात प्रियानो हिताच्या गोष्टी अजून आलेल्या नाही. ज्यांना ख्रिस्त समजला त्यांना आलेल्या आहेत. And the good things of good are not in the heart of man, but only those who have understood Christ. जगातल्या लोकांना ते माहित नाही. But the people of the world don't know it. पापातून सुटण्यासाठी निष्कलंक रक्ताचा स्वीकार करणं, ते रक्त आमच्यासाठी सांडले गेले त्यांच्या मनात पण नाही. To get delivered from sin, an unblemished blood and a spotless blood should be shed, and they don't know these things. मुक्ती मिळण्यासाठी ज्यानं मरणावर विजय मिळवला त्याला स्वीकारायचं, ह्या त्यांना गोष्टी माहीतच नाही. त्यांच्या मनात सुद्धा त्या नसतात. And to give salvation we should accept him, and they don't know these things. हालेलुया. Hallelujah.
प्रियानो, ती गोष्ट देवान तुम्हाला आणि मला दिलेली आहे. And beloved, this thing He has given you and me. कारण आम्हाला ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे. Because we know the mind of आणि Christ. ख्रिस्ताच्या मनात काय होतं प्रियानो? And what was there in the mind of Christ? प्रभूच्या पित्याच्या मनात जे ते ख्रिस्ताच्या मनात आहे. Whatever in the heart of the Father is in the mind of Christ. जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. Where I am, you should be there. हालेलुया. Hallelujah. तुमचा नाश होऊ नये ही माझी इच्छा आहे. And you should not perish, and that is my will. हे कुणाच्या मनात आलं? And in whose mind these things came? पित्याच्या मनात. Came in the heart of the Father. पित्याचं मन आणि पुत्राचं मन कसं आहे? एक आहे. Mind of Father, mind of Christ is आणि one. पित्याचं मन ख्रिस्ताकडे आहे. And the heart of Father is with Christ. ख्रिस्ताचं मन तुम्हाला आणि मला मिळालेलं. And the heart of Christ is with us. म्हणून आम्हाला ख्रिस्ताच्या रहस्यमय गोष्टी समजतात. That is why we know the mysterious things of Christ. हालेलुया. Hallelujah. म्हणून मनाचं नवीकरण होणं म्हणजे काय? And so the transformation of mind means what? ख्रिस्ताचं मन प्राप्त होणं. To get the mind of Christ. म्हणून इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. So it is written clearly. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. But we have the mind of Christ. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि मनातल्या गोष्टी त्या माणसाशिवाय कोणाला कळतात का हो? And the things of the heart is understood by only the person who has those things. माझ्या मनात काय चाललंय तुला कळतं का? तुम्हाला कळतं का? And things in my heart you won't know. तुमच्या मनात काय चाललंय हे जर मी सांगितलं तर ते मला समजलेलं नाही, देवाच्या आत्म्याने ते ओळखलंय म्हणून ते तुम्हाला सांगितलं. And if I can tell you things of your heart, it is not because I understood, but the Spirit of God has told me that. तुमच्या मनातल्या गोष्टी मला समजू शकत नाही. I cannot understand things of your heart. माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला समजू You cannot understand things of my heart. पण जेव्हा मला ख्रिस्ताचं मन समजतं, But when you understood the mind of तर Christ, ख्रिस्ताच्या मनाच्या गोष्टी आम्हाला समजतात कारण आम्हाला ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे. but then we know the things of the heart of Christ because we have His mind. मग जर मी वर्शिप करताना थकतो, But when I am getting tired because of worship, याचा अर्थ मला ख्रिस्ताचं मन मिळालं नाही. this means that we don't have the mind of Christ. कारण त्याचं मन जर मला मिळालं असेल, Because if I have His mind, तर त्या मनातल्या गोष्टी मी ओळखतो. I understand the things of His mind. त्याच्या आज्ञा मला प्रिय आहे. And His commandments are beloved to me. शास्त्र वचन मला प्रिय आहे. His word is loving to me. म्हणून लक्षात ठेवा, So understand, नव्या कराच्या लोकांनो, people of the new covenant, कृपेच्या काळात जगणाऱ्या लोकांनो, people living in the time of grace, तुम्हाला ख्रिस्ताचं मन प्राप्त झालेलं आहे. you have received the mind of Christ. तुम्हाला ख्रिस्ताचं मन आहे. You have the mind of Christ. म्हणून तुम्हाला देवाच्या गोष्टी कळतात. That is why you understand His things. आमेन म्हणूया. Amen. म्हणून माणसाच्या मनात आलं नाही. Things not come into the mind of man. पुढं काय लिहिलंय? What is written there? ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. देवानं सिद्ध केलंय. आता पहा, पुढचं वचन फार महत्वाचं. And He has revealed these things for those who love Him. लिंक फार महत्वाची. And the link there is इथपर्यंत important. देवानं सिद्ध केलेलं आहे. And God has revealed it through His Spirit. म्हणजे देवानं ते तयार केलेलं आहे. God has prepared it. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. नवरी सगळं पेहराव करून सिद्ध होती म्हणजे काय, आता ती लग्नाला तयार आहे. And when the bride adorns herself, it means she is ready for marriage. नवरा सगळा पोशाख वगैरे घालून सिद्ध होतो म्हणजे काय, तो आता लग्नाला तयार आहे. When the groom adorns himself, it is mentioned that he is ready for marriage. आणि आम्ही पाहतो आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने ते सिद्ध केलं म्हणजे ते देव द्यायला तयार आहे. म्हणजे तयार आहे, तुम्हाला फक्त ते घ्यायचं आहे. And for those who love Him, God has prepared. It means that it's prepared for you. Just have to take it. येते का लक्षात? Do you understand this? सिद्ध केलेलं आहे, It's prepared for you. फक्त तुम्हाला ते स्वीकारायचं. You just have to accept it in your आता life. कसं स्वीकारायचं? And how do you accept this? 10व्या वचनामध्ये 10th पहा. verse. वाचा. परंतु देवाने ते परंतु देवानं ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे परंतु देवानं ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. हालेलुया. 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 परंतु And but देवानं ते God स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केलं. through His Spirit has revealed it to us. आमेन. Amen. कुणाच्या द्वारे प्रगट केलं? Through whom is revealed? आत्म्याच्या द्वारे Through His प्रगट. Spirit.
आता ते प्रगट झालेलं मला समजलं पाहिजे की नाही, प्रगट माझ्यासाठी आहे. And I need to understand this revelation पण मी because it's for me. आत्म्यानं भरलेलंच नसेल तर मला ते प्रगट होईल का? But if I'm not filled with the Spirit, will I understand मला this? ते समजेल का? Will I understand this? मी आत्मिकतेमध्येच वाढत नाही तर मला ते समजेल का? If I not grow in spirituality, will I understand हो this? का नाही? True or not? येशू म्हणतो, देवाचा तेव्हा सांगतो, तुम्ही आत्म्याने भरलेले व्हा. पण तुम्ही आत्म्याने भरलेले झालाच नाही तर तुम्हाला ते समजेल का? And Jesus says we'll be filled with the Spirit, but if you're not filled with the Spirit, will you understand this? प्रगट केलेलं आहे. It is revealed to you. हालेलुया. Hallelujah. आत्म्याच्या द्वारे प्रगट केलंय, Through the Spirit is revealed to you. सिद्ध केलंय, It is prepared for you. आत्म्याच्या द्वारे प्रगट केलंय. It's revealed to you. पण मला दिसत नाही. But I can't see it. का दिसत नाही? Why can't I see it? कारण मी आत्म्यानं भरलेला Because I नाही. am not filled with the मी Spirit. आत्मिक जीवन जगत I don't नाही. live a spiritual मी life. देवाला हवं असणारं जीवन जगत I don't नाही. live a life that God wants. प्रगट झालेलं मला दिसत, That is why I can't see whatever is revealed to me. इथं चूक आहे. And that's the mistake in my life. हालेलुया. Hallelujah. कुठल्या सेवकाकडे चूक नाही, No servant is wrong. चूक आमच्याकडे The आहे. mistake is ours. आम्ही समजून घेत We don't नाही. understand this. आम्ही उमजून घेत We नाही. don't apply it. आम्ही फक्त देवाच्या सेवकाला दोष देतो. We just curse the servant of God. तिथं काय मिळत नाही तिकडे जाऊ. And we don't get anything, we will go there. ते सेवक आत्म्यानं भरलेले आहे. That servant is filled with the Spirit. ते सेवक आत्म्यानं भरलेले That आहेत. other servant is filled तुम्हाला with the एक Spirit. सांगतो, I'll tell you one thing. तो सेवक आत्म्यानं भरलेला Only that आहे, servant is filled with the जो Spirit. प्रखरपणे देवाचं वचन तुम्हाला शिकवतो. The one who clearly teaches the word of God to you. पटत असेल तर आमेन म्हणा. Amen. हालेलुया. Amen. कारण त्याला माहिती आहे, हे जर समजलं Because he knows if you understand this, तर देवाच्या आत्म्यानं प्रगट केलेल्या गोष्टी तुम्हाला समजणार and आहे. you will understand the things revealed by the Spirit of God to you. हालेलुया. Hallelujah. म्हणून हे समजणं गरजेचं That is why you need to understand this. तुम्ही माझ्याकडे या You come to me. असं येशू म्हणतो. Jesus doesn't say that. पण Jesus says that. एखादा सेवक म्हटला, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, चुकीचं आहे. But if a servant says, come to me, I'll pray for you, that is wrong. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला प्रत्येकाला मंडळी आहे. Every one of you as a church. हालेलुया. Hallelujah. प्रत्येकाचं एक मंडळी आहे. All of you have a प्रत्येक जण आपल्या congregation. आपल्या त्यांना पाळक आहे They have a pastor. आणि तिथंच तुमची वाढ आहे. And only there you have a growth. कारण तो पाळक तुमच्या हिताच्या गोष्टी सांगत But because the pastor teaches you things for your तुम्हाला good. काय हवंय ते तुम्हाला सांगत असतो. He'll tell you what things you तुम्ही need. कशा रीतीनं वाढले जाल आध्यात्मिक दृष्ट्या ते तुम्हाला शिकवत He'll असतो. teach you how you'll grow spiritually. म्हणून मंडळी आमच्यासाठी आहे. That is why church is for us. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आजकाल आम्ही पाहतो ऑनलाईन मंडळ्या खूप झालेल्या आहेत. And today we see there are many online churches. आणि ऑनलाईन चर्चेस चालवणारे पालक सुद्धा सांगतात की ऑनलाईन आमची ही वेळ आहे, ही काय काय म्हणतात त्याला, ते देतात, काय म्हणतात त्याला, लिंक देत असतात. And so pastors online also give them their link and they say that they tell the timing of the service. आत्मिक गोष्टी समजण्यासाठी एकच लिंक आहे. And to understand spiritual things, there's only one link. पवित्र आत्मा. Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. ह्याच्याशिवाय दुसरी लिंक नाही. And there is no other source other than that. काळेवाडीत तुम्हाला शिकवणारा तुमचा पालक पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आहे. This pastor teaching you in Kayawadi is filled with the Spirit of God. प्रत्येक चर्च मध्ये शिकवणारे ते पास्टर पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आहे. Pastors teaching in other churches also have the Holy Spirit of मी जर God. उद्या नागपूरच्या लोकांना किंवा कोल्हापूरच्या लोकांना, अमेरिकेच्या लोकांना म्हणतो ही माझी लिंक आहे, ऑनलाईन चर्च अटेंड करा, देव मला कधी आशीर्वादित करणार नाही. And if I say to people who are not here that attend this church on online, God won't bless me. कारण देवानं मंडळीची स्थापना केली Because God has established the church. आणि प्रत्येकाला जिथं जिथं देवाने रोपले त्या मंडळीमध्ये त्याने विश्वासू राहणं, तिथं वाढणं, हे त्या उपासकाचं काम And आहे. every worshipper has a responsibility to be in the church where he's been planted and grow there. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. लिंक एकच आहे. And there's only one link. पवित्र आत्मा. The Holy Spirit. पवित्र आत्मा. Holy Spirit. पवित्र आत्मा. मी जातो आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा जो कैवारी तो पाठवतो. I'll go and send you a helper, Holy Spirit. आणि तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये And नेईल. he'll take you to the complete truth. आणि मी जे काही And शिकवलं whatever I taught you, त्याची आठवण करून देईल. and he will make you remember that. आमेन. Amen. आमेन. Amen. लिंक ती आहे There's only one connection. ज्यानं प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या Who आहेत. has experienced all the things firsthand. आमेन. Amen.
येशू ख्रिस्ताचं मानवरूप धारण करून येणं, ते मी नेहमी तुम्हाला सांगतो की आत्म्याच्याद्वारे गर्भधारणा झाली, म्हणजे येशूचा दैहिक जन्म त्या आत्म्यामध्ये झालेला आहे. येशूचं वधस्तंभावर जाणं, ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गारोहण, या सर्व गोष्टीचा साक्षीदार कोण आहे? कोण आहे? बोला की मग पवित्र आत्मा आहे. हालेलुया. Hallelujah. मग तो जी घटना आहे, So the events that happened there, पवित्र आत्म्याशिवाय प्रभावी कोण सांगू शकणार आहे का? can anyone explain to you better than the Holy म्हणून Spirit? वधस्तंभ समजून घेण्यासाठी So to understand the cross, एकच लिंक आहे, there's only one connection. पवित्र आत्मा. Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. पवित्र आत्मा. Holy Spirit. म्हणा पवित्र आत्मा. Holy Spirit. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. आणि तो त्याचसाठी देवानं पाठवलेला आहे. And for that only God has sent the Holy Spirit तुम्हाला सत्यामध्ये घेऊन to जाण्याचं. take you into truth. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला So the सांगतं, Bible tells us आत्म्याच्या द्वारे त्याला प्रगट केले. through the Spirit it is revealed. आपल्याला प्रगट केले It is आहे. revealed for us. कारण पुढं For वाचा. what? आत्मा हा सर्व गोष्टींचा कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. आता डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, आमच्या मनात देखील नाही, म्हणजे काय ते रहस्य आहे. So it is a mystery that not seen by eyes, not heard by ears, not come into heart. बरोबर आहे का नाही? It is right. तुमच्या मनात देखील जे आलं It नाही, is not come into your heart. याचा अर्थ ते गुज आहे, So it is a mystery. ते रहस्य आहे. It is a secret. तुम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, Not seen by your eyes. याचा अर्थ ते रहस्य It is आहे. a mystery for तुम्ही you. कानानं ऐकलं Not नाही, heard by ears. याचा अर्थ ते रहस्य It आहे. is a mystery for पण you. देवानं काही गोष्टी रहस्य आहेत, त्या रहस्यच ठेवलेल्या आहेत. But God has kept some things as a mystery. आणि ज्या त्याला प्रगट करायच्या होत्या, Things He wanted to ते reveal, त्याने प्रगट He has केले. revealed it. पण आता मनुष्याचं काय झालेलं आहे? So what has happened to man? जे प्रगट केले आम्हाला त्याची गरज आहे, तिकडे लक्ष नाही. Things that He has revealed, we have to pay attention to it. जे गुप्त देवाने ठेवले Whatever God has kept a secret, ते शोधायचा प्रयत्न करा. men are trying to search that. असं कुणाला सापडणार आहे का हो? Will anyone find it? देवानीच एखादी गोष्ट गुप्त ठेवली तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही उकल करू शकणार आहे का? And can you reveal something that God has kept as secret? पण हल्ली असे सेवक आलेले आहेत. But there are many servants nowadays. मागे तुम्हाला सांगितलं, I told you before. एक व्याभिचार करताना पकडलेली स्त्री घेऊन आले, And someone caught some lady in adultery and लोक घेऊन took आले, it there. येशूकडे घेऊन आले And they took her to Jesus. आणि मग त्या येशूला शिकवायला लागले. And they were trying to teach Jesus. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितले की अशा स्त्रीला धोंडमान करून ठार मारून टाकावी. And according to the law of Moses, such woman should be stoned and killed. आता त्यांनी विचार केला सगळ्या जनसमुदायाने की आता येशू काय करतोय, And so they thought what Jesus would decide ते upon त्यांना this. बघायचं होतं. And they wanted to see that. हालेलुया. Hallelujah. मग येशू त्यांना म्हणतो And then Jesus said to them, की ज्याने आजपर्यंत पाप केले नाही त्यांनी पहिल्यांदा दंड उचलायचा and who has never sinned, let him pick up the first stone आणि त्या स्त्रीला मारायचा. and hit her. हालेलुया. Hallelujah. आणि असं त्यांनी ऑर्डर दिली. And he gave such an order. येशू खाली वाळूवर मातीमध्ये काहीतरी लिहायला. And then Jesus started writing in the sand something. आता ते जर आपल्याला समजावं असं जर देवाची इच्छा असलेली असती, And if it was the will of God that we should understand what Jesus was writing, शास्त्रामध्ये नमूद केलं असतं की It would have- वाळूवर येशूने काय लिहिलंय. it would have been written in the Bible what Jesus was writing पण तसं there. काय सांगितलंय का? But it is written there. आणि मग आम्ही पाहतो आता सेवक आलेले आहेत. So there are many servants nowadays. येशूनं वाळूवर काय लिहिलं, What was Jesus writing on the sand त्याच्याशी there? तुला काय करायचंय? And what have you got to do with लिहिलं it? ते लिहिलं. Whatever is written, कदाचित पित्याचा आणि त्याचा संबंध असेल तो. maybe it is between him and the Father. पण ते आम्हाला त्याला प्रगट करायचंच नाही. But we don't want to reveal it. पण देवालाच आम्हाला ते प्रगट करायचं नाही, त्याच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे का? वेळ If God doesn't घालवण्यामध्ये want to reveal it, what do we have to do with it? नाही. पण ते मला शोधायचं. But many servants try to search काय that. लिहिले त्यांनी? What is written there? ती जी घटना घडलेली आहे, The event that has happened त्या there. घटनेतून देव मला काय What शिकवतो, God is teaching me through that त्या event. घटनेतून मला काय बोध घ्यायचा आहे, What teaching do I have to take from it? हे बाजूला राहिलं. That is gone aside. म्हणून मगाशी तो माझं मला काय करायचं ते मला माहित नाही. So he says, I don't know what I have to do. दुसरा काय करतो तिकडे लक्ष द्या. And what others are doing, I'm more interested in that. ती घटना समजून घ्या. To understand this event, ते आम्हाला कशा त्या घटनेचा उल्लेख का त्या ठिकाणी केलेला why आहे, this
this event is mentioned, then we have to understand त्या it. घटनेतून काय बोध घ्यायचा आहे? What teaching I have to take from it? येशूनं त्या स्त्रीला क्षमा केली. Jesus forgave that woman. का केली? Why did he forgive her? प्रियानो, ती त्याला शरण आली. Because she surrendered आणि himself. नंतर तो तिला म्हणतो, बाई तुला दोष देणारे लोक कुठं गेले? And that is why then he said, the woman, where are the people who accuse सगळे you? निघून गेले. All went away. कारण प्रत्येकाने पाप केला आणि प्रत्येक जण देवाच्या गौरवाला अंतर. Because everyone sinned and went away from the glory of God. मग ती स्त्री आणि प्रभू येशू ख्रिस्त So the woman and Jesus Christ, दोघच तिथं होते. only both of them were एक remaining. पापी, One sinner एक पापातून क्षमा करणारा अधिकारी. and one authority of forgiving किती sin. मस्त आहे बा. Beautiful thing there. तिने आपलं पाप कबूल केलं. And she accepted her sins. येशू तिला काही विचारच सुद्धा नाही. Jesus didn't ask anything. तो म्हणतो, जा, मीही तुला दोष देत नाही. And Jesus says, even I don't accuse you of anything. इथून पुढं पाप करू नको. Go and sin no more. काय बोध घ्यायचा? What teaching do we have from this? येशूकडे जेव्हा आम्ही येतो, When we come to Jesus आमचं पाप तो काढून टाकतो. and He removes the sin from us, आमच्या दोष तो काढून He टाकतो. removes the accusations from us. आमच्यावरचे आरोप तो काढून He टाकतो. removes our things from us. आणि आम्हाला म्हणतो, परत ते करू नको. And He says, don't do it again. जा, माझ्या मागे तू जा. And go and walk माझ्या behind me. मागे तू ये. Walk behind me always. पण आम्ही त्या गोष्टी सोडतो. But we leave those things. येशूनं वाळूत काय लिहिलं? We pay attention to what Jesus was writing in the sand. ऐका काय अर्थ? Is it of any meaning? पण या आम्ही पाहतो, म्हणून आम्ही ज्या गोष्टी देवाने प्रगट केल्या त्या गोष्टी आम्ही स्वीकाराव्या. But we have to accept what God has revealed it to us. इथं गोष्टी प्रगट केल्याविषयी सांगितलेलं आहे. And we have know what God has prepared for us. पण त्या प्रगट गुजाच्या गोष्टी प्रगट करण्यासाठी एक अट आहे. But there's one condition to reveal those secret एक things. माध्यम आहे. There's a medium for that. पवित्र आत्मा तो माध्यम आहे. Holy Spirit is a medium. पवित्र आत्मा तो माध्यम आहे. Holy Spirit is a medium. कारण का? Because कारण पवित्र आत्मा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्याचाही शोधक आहे. and the Spirit searches all things, yes, the deep things of God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. कारण सृष्टीची उत्पत्ती झाली Because the nature was created पिता पुत्र पवित्र आत्म्या. in the Father, Son, and the Holy Spirit. जलाशयावर देवाचा आत्मा तळपत होता. And the Spirit of God was wandering upon the बरोबर water. असं आहे की नाही? Is written there. पित्यानं निर्मिती केली. And Father created. शब्द बोलला. He spoke the word. हा शब्द कोण आहे? Who is the word? प्रभू येशू He is ख्रिस्त Lord आहे. Jesus Christ. जलाशयावर पवित्र आत्मा तळपत होता. And the Holy Spirit was wandering देवाचा upon आत्मा the तळपत होता. and the Spirit of God was म्हणजे wandering upon the प्रत्येक water. ठिकाणी त्रैक्य आहे. So the Trinity is there everywhere. पिता आहे, Father is there, पुत्र आहे, Son is there, पवित्र and the आत्मा. Holy Spirit is there. पवित्र आत्मा म्हणून सर्व गोष्टीचा शोधक आहे. So the Holy Spirit searches all the things. रहस्याचा शोधक आहे. Searcher of म्हणून mysteries. जे डोळ्यांनी पाहिलं नाही ते रहस्य Not आहे. seen by your eyes is a mystery. जे तुमच्या मनात माणसाच्या मनात आलं नाही ते रहस्य Not come आहे. into your hearts is a mystery. तुमच्या कानानं ते ऐकलं नाही ते रहस्य Not आहे. heard by your ears is a mystery. आणि ते देवानं आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केलेलं आहे. And He has prepared for those who love Him. परंतु स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे ते प्रगट केलेलं But आहे. by His Spirit He has revealed it for us. कारण आत्मा सर्व गोष्टींचा शोध देवाच्या रहस्याचा आणि सर्व गोष्टींचा शोधक आहे. Because the Spirit is a searcher of all things of the mysteries of God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आत्मिक जीवन जगा. That is why you have to live a spiritual life. म्हणून पवित्र आत्म्यानं भरलेलं जीवन That जगा. is why live a life filled with the Spirit. हालेलुया. Hallelujah. म्हणजे जे काय देवाने आणि त्याचं रहस्य आहे So the mysteries of God, ते प्रगट करणार. He will reveal it to you. आमेन. Hallelujah. तुमच्या डोळ्यांनी पाहिलं नाही, तुमच्या कानानं ऐकलं नाही, तुमच्या मनात देखील आलं नाही. Not seen by your eyes, not heard by your ears, not come into your हालेलुया. hearts. जरा जोरात म्हणूयात हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव इथं पक्षपात करतो का? And does God do partiality here? सगळ्यांसाठी ते आहे. For everyone it is पण there. अट एकच There's only आहे. one condition. आत्मिक जीवन जगा. Live a spiritual life. आत्मिकता काय ते समजून घ्या. Understand what is spirituality. आत्मिकता म्हणजे पवित्र आत्म्यानं भरलेलं जीवन. Spirituality means a life filled with the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. देव बापाची प्रीती शांती तुम्हाबरोबर असो. And may the love and peace of our Lord Jesus Christ be with you. कृपा तुम्हाबरोबर असो. May the grace of Christ be with बाकीच्या you.
गोष्टी देवाच्या कृपेनं पुढच्या रविवारी And we'll see the other things next time. हालेलुया. Hallelujah. तोपर्यंत प्रार्थनेत राहा. And just be in prayer till पुढच्या then. रविवारी त्याच आवेशानं या. Same enthusiasm, come on next देव Sunday. माझ्यासाठी रहस्य प्रगट करणार God will आहे. reveal mysteries for me. पवित्र आत्मा देवाच्या सर्व गोष्टींचा आणि रहस्याचा तो शोधक आहे. And the Holy Spirit is a searcher for all things of God. आणि त्यानं ते आपल्या लोकांसाठी प्रगट And केलेलं He आहे. is revealed those things for you. आमेन. Hallelujah. सर्व लोक आनंदी आहेत. All people एकदा are happy. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. जीसस. हालेलुया.